पुढची बातमी पाहूयात। मालेगावमध्ये महायुतीमध्ये खोडा पडलेला आहे। शिवसेनेचाच प्रस्ताव हा भाजपला अमान्य आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यामुळे स्वतंत्र लढणार आहे। तर सन्मानजनक जागा वाटप न झाल्यानं मालेगाव महापालिकेमध्ये महायुती ही तुटलेली आहे। 22 पैकी भाजपला 10 जागांची अपेक्षा होती, मात्र स्थानिक नेतृत्वाकडून 8 जागेवरती भाजपची बोळवण सुरू होती आणि अखेर नाशिक नंतर आता मालेगावमध्ये देखील भाजप सेना युती ही संपुष्टात आलेली आहे। आता युती करण्यासंदर्भात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये खतखत होती। नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका गटानं युतीला विरोध केलेला होता। निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका ही त्यांनी स्वीकारलेली होती। तर मालेगाव महापालिकेमध्ये महायुतीतील भाजप, सेना आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष आता स्वतंत्र लढणार आहेत। आणि याच संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, मालेगावमध्ये देखील महायुती ही संपुष्टात आलेली आहे। तीनही पक्ष वेगवेगळे लढतायत, काय अपडेट्स आहेत? आकांक्षा, शिवसेना शिंदे गटाने जो प्रस्ताव भाजप समोर ठेवलेला तो प्रस्ताव भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना अमान्य झाला। त्यामुळे शिवसेना जी महायुती होती ती या ठिकाणी झालेली आहे। सन्मान जागा वाटप न झाल्याने महापालिकेतील ही महायुती तुटली आहे। यामध्ये त्याला मध्यंतरीच्या काळामध्ये भाजपमध्ये राजकीय नेत्यांनी प्रवेश केला होता। तो गट या युतीला विरोध करत होता। जर महायुती झाली तर आम्ही अशी भूमिका या राजकीय नेत्यांनी घेतली। त्यामुळे कालपर्यंत जे आहे ते विजत घोंगडं होतं। मात्र जे चर्चा झाल्या त्यात काही सन्मानजनक जागा भाजपला न मिळाल्या ही युती जी संपुष्टात आहे। युती करण्यासाठी भाजप पदाधिकारी केलेला होता। बरोबर आहे। त्यामुळे नाशिक पाठोपाठ आता मालेगावमध्ये देखील महायुती ही संपुष्टात आलेली आहे। हे तीनही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत, त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।